अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. जुनी पेन्शन योजना लागू करण्यास केंद्र सरकारचा नकार. 14 जुलै 2025 दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत. सरळ व युडाईस प्लस प्रणाली एकत्रीकरणासाठी शाळांना 22 ऑगस्टपर्यंत माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश. 13 ऑगस्ट 2025चे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब, मित्रांना शेअर करायला विसरू नका. परिपत्रकसुद्धा आपण समोर पाहणार आहोत. पाहूया सविस्तर. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना OPS पुन्हा सुरू करण्यास नकार दिला आहे. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय राज्यमंत्री रविशंकर चौधरी यांनी स्पष्ट केले की सरकारच्या विचाराधीन जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. राज्य सरकारकडून राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS मधून बाहेर पडून OPS लागू करण्याच्या मागणीसंदर्भातही केंद्राने भूमिका स्पष्ट केली. जुलै 2025 अखेरपर्यंत काही राज्यांनी OPSसाठी NPSमधील निधीची मागणी केली होती. वित्त मंत्रालयाच्या माहितीनुसार मागणी केलेली रक्कम पुढील प्रमाणे आहे. उत्तराखंड 22,499.80 कोटी, हिमाचल प्रदेश 11,111.93 कोटी, छत्तीसगड 14,368.67 कोटी, पंजाब 31,960.43 कोटी, राजस्थान 50,884.11 कोटी. मात्र राष्ट्रीय पेन्शन प्रणालीच्या NPS नियमानुसार अशा निधीची राज्यांना परतफेड करण्याची तरतूद नसल्याने सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे OPSसाठी NPSमधील संचित रक्कम राज्यांना मिळू शकणार नाही. केंद्राच्या ह्या भूमिकेमुळे जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची शक्यता धूसर झाली आहे. पत्र पाहूया. भारत सरकार मंत्रालय 11 ऑगस्ट 2025चं महत्त्वपूर्ण परिपत्रक. आपण ह्या उत्तराविषयी, जुनी पेन्शन उत्तराविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. सरळ युडाईस प्लस प्रणाली एकत्रीकरण होणार आहे. शाळांना 22 ऑगस्टपर्यंत माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश. 13 ऑगस्ट 2025चं महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. 14 ऑगस्ट 2025 शालेय शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत 30 मे 2025 घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सरळ प्रणाली आणि युडाईस प्लस प्रणालीचे एकत्रीकरण तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. NIC पुणे आणि NIC दिल्ली यांच्या माध्यमातून हे तांत्रिक एकत्रीकरणाचे काम सुरू असून सन 2025-26 शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन संच मान्यता व इतर प्रक्रिया युडाईस प्लसवरील माहितीच्या आधारे करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळांनी सरळ पोर्टलवरील स्कूल पोर्टल, स्टुडंट पोर्टल, संच मान्यता पोर्टल आणि स्टाफ पोर्टल तसेच युडाईस प्लसवरील सर्व माहिती अद्ययावत करण्याची गरज नाही. दोन्ही प्रणालीतील माहितीमध्ये तफावत राहिल्यास ऑनलाईन कार्यवाही दरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. याची शाळांनी विशेष दक्षता घ्यावी. सर्व शाळांनी ही अद्ययावत प्रक्रिया 22 ऑगस्ट 2025पर्यंत पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल 25 ऑगस्ट 2025 रोजी संचालकांना सादर करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे. पत्र पाहूया. शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक पुणेचं 13 ऑगस्ट 2025चं महत्त्वपूर्ण, सर्व राज्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक. सरळ प्रणाली, युडाईस प्रणाली यांचे एकत्रीकरण होणार आहे. याबाबत आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे.